राज्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर हा आता वाढू लागलेला आहे. मानवी वस्तींमध्ये बिबट्या आता शिरू लागलेला आहे आणि त्यामुळे मानवी हानीसुद्धा होऊ लागलेली आहे. या संदर्भात आता राज्य सरकारकडून या बिबट्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट हा भारतातला पहिला पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून सुरू केला जाणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याला सुरुवात होईल. पण हे केल्यानंतर खरंच बिबट्यांचा ही जी काही दहशत वाढत चाललेली आहे ती आटोक्यात येईल का, असे प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. त्यातच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी बिबट्यांची शिकार करा असं एक मत व्यक्त केलेलं आहे. नेमकं त्यांना असं का वाटतंय, कायदा नेमका काय सांगतो, हे सगळं जाणून घेणार आहोत. स्वतः आपल्यासोबत माधव गाडगीळ सर आहेत. सर, पहिला प्रश्न, तुम्ही जे म्हणताय की बिबट्यांची शिकार करायला हवी, तर ते सगळं शक्य आहे का राज्य सरकारला? कायदा नेमका आपला काय सांगतो? हे बघा, बिबट्यांची शिकार करणं हा मानव जातीचा धर्म आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की भारतात बिबट्यांची शिकार होत नव्हती, तर तो शुद्ध चुकीचा समज आहे. हे अलीकडे तो कायदा झाल्यापासून 2072चा बिबट्यांची शिकार व्हायला लागली. त्याच्या आधी मोठ्या प्रमाणात भारतात बिबट्यांची शिकार चालू होती. याबद्दल आणि नुसती बिबट्यांचीच नाही, अनेक वन्य प्राण्यांची शिकार चालू होती. याबद्दल भरपूर इतके स्पष्ट पुरावे आहेत की लोकांना शंका काय यावी मला कळत नाही, कारण इतिहासाचं गाढ अज्ञान एवढीच शक्यता आहे. तुम्ही बघा तुमचं एकूण पुरावा. माझे आता एक काका होते जे राज्यात वरच्या पदावरनं निवृत्त झाले. त्यांच्या घरात जायचो मी. त्यांच्या घरात जिकडे तिकडे जमिनीवरती वाघाच्या, आणखी बिबट्याच्या, चामड्याच्या जाजमं घातली होती. ते म्हटले, हो ना, मी कलेक्टर होतो इथे, मी कलेक्टर होतो तिथं, तिथं भरपूर हे होते, मी शिकारी केलेले आहेत, इथं टाकलेली आहेत. हे इतकी काही जुनी घटना नाही आहे. हे सगळं चालू होतं. पण आता आणि याला इतिहासात अनेक पुरावे आहेत. आता उदाहरणार्थ असं मानलं जातं की शिवाजीराजांचे तीर्थरूप शहाजी हे शिवमोग्ग्यामध्ये कर्नाटकातल्या रानडुकराची शिकार घोड्यावरनं करणं हा एक खास छंद होता. ती करत असताना घोड्यावरनं पडून त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सगळे चालू आहेत ना हे सगळ्या प्राण्यांच्या शिकारी. त्याच्या आधीचे भरपूर आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे आहेत. जुन्या काळची ही भित्तीचित्र आहेत, सगळे आहेत. तर हे चालू होती, ती पुन्हा चालू करायची. आता ती थांबवली आहे एका कायद्याने. जो कायदा म्हणतो की पोलीस कलम 100-103 प्रमाणे कोणीही आक्रमण करायला लागला तुमच्या घरात मनुष्य, त्याच्यापासून जीवाला धोका असला तर त्याची ताबडतोब तुम्ही हत्या केलीत तरी तो गुन्हा होत नाही. पण एक रानडुक्कर तुम्हाला शेतात घुसून मोठी नासधूस करत असेल, देशभर चालली आहे, तर त्याची हत्या करणं हे गुन्हा आहे आता. म्हणजे ते मला म्हटले की न्यायाधीशही आहेत निवृत्त दुसरे पोलीस, ते म्हटले, अरे काय हा वेडेपणा आहे. डुकराची किंमत तुम्ही जीवाची माणसाच्या जीवावरून खूप जास्ती ठरवली आहेत. हे घटना बाह्यच आहे. हा कायदा रद्द करायला पाहिजे. याच्यात दुरुस्त्या करा आणि तिकडं काहीतरी त्यांची नसबंदी करा. नसबंदी करून किती वर्षानंतर कदाचित थोडी त्यांची संख्या कमी होईल. ते काय असे नसबंदी केल्याक्षणी मरत नाहीत. मग शिकारच करायची होती की तेव्हाच. नसबंदी केल्यावरती 5, 6, 10 वर्षसुद्धा जगू शकतील. त्याच्यातून काय फायदा होणार आहे? म्हणजे हे शिकार केल्यानंतर ही जी संख्या वाढत चाललेली आहे बिबट्याची, ती आटोक्यात येईल असं वाटतं? नक्की सगळ्याच प्राण्यांची काही आणि त्याला पूर्वी आपल्याकडच्याच परंपरागत पद्धती होत्या. उदाहरणार्थ फसेपारधी नावाची जमात आहे. आता बिबट्यांची शिकार ते करत नव्हते, परंतु अनेक प्राणी आहेत ज्यांच्या संख्या वाढून लोकांना खूप त्रास होतो आहे. उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात नीलगाय, काळवीट
यांची संख्या जिकडे तिकडे वाढून जिथे जंगल भाग वगैरे जवळ आहे तिथे तर शेतकऱ्यांना शेती सोडून जायचं पाळी आली आहे. त्यांची शिकार करायचे हे फासे पारणे लोक. शेतकऱ्यांना त्रास झाला की ते त्यांना बोलवायचे, त्यांच्याकडून त्यांना पकडून ते शेतकरी खायचे. त्यांच्या मांस या प्राण्यांचं खायला आवडतं सगळ्यांना. फासे पारणी खायचे, पैसे मिळवायचे आणि ही परंपरागत पद्धत वर्षानुवर्ष चालू होती. माझे प्रत्यक्ष मित्र आहेत फासे पारणी समाजातले, पुण्यात इथं राहतात, वाघोली का कुठल्या त्या भागामध्ये. तशी आपल्याकडे एवढा खर्च करून कबुतरांचा बंदोबस्त करायचा. आणि ते म्हणले तुम्ही करताय, आम्हाला बोलवा की आम्ही सगळी कबुतरं तुमची नाही, इथून शहरातली पकडून घेऊन जातो आणि खातो खुशीने. पण ते आपल्याला नाही पटणार ना, केवढे खर्च करून त्या कबुतरांचं काहीतरी करायचं, मग त्यांना खाद्य घातलं तर हे करा ते करा असं कायदे करायचे. जी साधी गोष्ट आहे ती त्याचं मांस खाता येतं ते खायचं, आणि ते खायला तयार असलेले वाटेल तितके लोक आहेत. आणि ते म्हटले आम्ही फुकट करतो की, पण ते नाही, आपल्या लोकांना नाही ना, शक्य नाही ना ते. दुसरीकडे बिबट्यांची ही संख्या वाढणं आणि मानवी वस्तीमध्ये शिरणं, म्हणजे काल परवा आपण आपल्या जवळच्या भागामध्ये औंध भागामध्ये बिबट्या दिसल्याचं समोर आलेलं आहे. बिबट्यांची ही संख्या वाढणं आणि दुसरीकडे बिबट्या शहरांमध्ये येणं काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला? हा बिबट्याची पद्धत आहे, त्याचा अधिवास हा सगळीकडे फिरण्यासारखा अधिवास आहे. वाघ हा प्राणी जास्त अरण्यात राहतो, परंतु बिबटे पूर्वीपासूनच माहिती आहे की जिकडे तिकडे फिरतात. माझा आजोळ सातारला आहे. सातारच्या आमचा वाडा आहे गावामध्ये, आणि त्या वाड्याच्या आवारात विहिरीवरती माझी आई सांगते की रोज यायचा तर बिबट्या पाणी प्यायला जायचा, पाणी पिऊन. तेव्हा त्याला काही बाकी कुणाला त्याचा उपद्रव नव्हता, आम्हाला उपद्रव नव्हता. तर बिबटे शहरांच्यात वगैरे जातातच, जातच राहणार. तुम्ही जे म्हणताय की बिबट्यांची शिकार करावी, तर याच्यासाठी काय निकष असावे असं तुम्हाला वाटते? सरसकट बिबट्यांची शिकार करावी का त्यासाठी काय नियम असावेत? नाही, नियम नक्कीच असावेत, आणि ते नियमित निर्बंधित प्रमाणात करावं. त्यासाठी आपल्याकडे जैवविविधता कायद्याप्रमाणे जागोजागी जैवविविधता व्यवस्थापन समित्या आहेत. त्या समित्यांतर्फे अभ्यास केले जावेत आणि त्यांनी ठरवावं इथे हे प्राण्यांची संख्या जास्त झाली आहे, कमी झाली आहे, काय झालं आहे, आणखी त्याप्रमाणे व्यवस्था करावी. शेवटचा प्रश्न, नसबंदी केली जाणार आहे बिबट्याची. पहिला पायलट प्रयोग असेल हा. 5 बिबट्यांवर हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये केला जाणार आहे. हे तुम्हाला वाटते सक्सेसफुल होईल किंवा हे यशस्वी होईल, याच्यामुळे बिबट्यांची संख्या आटोक्यात येईल? हे यशस्वी होईल म्हणजे याच्यात पैसे खर्च होतील आणि ते सगळे लोक खातील. बाकी काही यशस्वी होणार नाही. ते काही असं दुसऱ्या दिवशी ते बिबटे मरणार नाही आहेत, ते जगू शकतात, आणखी 10 वर्ष जगतील. ते काय नसबंदीने काय होणार आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर नियम घालून काही निकष ठेवून या बिबट्यांची शिकार करावी अशा प्रकारचं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ सरांनी व्यक्त केलेलं आहे. आता सरांच्या या म्हणण्यावर राज्य सरकार कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण सध्या बिबट्यांची दहशत जी पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये वाढू लागलेली आहे, जो एक चिंतेचा विषय ठरलेला आहे, त्यावर मात्र आता एक माधव गाडगीळ सरांनी त्यांचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.